नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत लग्न समारंभामध्ये किंवा पार्टीमध्ये बनवली जाणारी कुर्मा भाजी. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फ्रेश भाज्या येतात. अशा वेळेस तुम्ही ही कुर्मा भाजी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला सुरुवात करूयात. कुर्मा भाजी बनवण्यासाठी आपल्याला फ्रेश भाज्या नीट करून घ्यायच्या आहेत. भाज्या ह्या 1 वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत. भाज्यांमध्ये आपल्याला ओला मटार, फ्लावर, त्याचबरोबर चिरून घेतलेलं गाजर, चिरून घेतलेली फरसबी, सोबतच साल काढून चिरून घेतलेला बटाटा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर ही भाजी बनवताना आपल्याला ओला नारळ देखील लागणार आहे. सर्वात आधी या इथं एका कढईमध्ये 1.5 तांब्याभरून इतकं पाणी उकळतं गरम केलेलं आहे. यामध्ये 1 चमचाभर इतकं मीठ घालायचं आहे. भाज्या शिजताना असं मीठ घातलं तर भाज्यांची चव आहे ती आणखीनच छान अशी वाढली जाते. आता सर्व नीट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. भाज्या घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. भाज्यांवरती झाकण न ठेवता हाय गॅसवरती अर्धवट शिजेपर्यंत या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. समारंभामध्ये कुर्मा भाजी बनवताना या भाज्या तळून घेतल्या जातात किंवा शालो फ्राय करून घेतल्या जातात. पण तशाने ही भाजी आहे ती जास्तच तेलकट होते. त्यामुळे या भाज्या आपण अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये अर्धवट बॉईल करून घेतलेल्या आहेत. शिजवून घेतलेल्या भाज्या आपल्याला पाण्यामधून बाजूला काढायच्या आहेत, जेणेकरून गरम पाण्यामध्ये भाज्या आणखीनच जास्त शिजणार नाहीत. भाज्या शिजवून जे पाणी उरलेलं आहे ते आपण पुढे वापरणार आहोत. त्यामुळे हे पाणी फेकून द्यायचं नाही. तर अशा पद्धतीने सर्व अर्धवट शिजवून घेतलेल्या भाज्या पाण्यामधून बाजूला काढून घेतलेल्या आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. या इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी इतकं ओलं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. ओलं खोबरं अगदी छान बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 मीडियम आकाराचे चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत. सोबतच आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे. त्याचबरोबर आलं घालायचं आहे. एक हिरवी मिरची घालायची आहे. 15 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले 7 ते 8 काजू घालायचे आहेत. काजूऐवजी तुम्ही या इथं पाण्यामध्ये भिजवून घेतलेले मगज बी देखील वापरू शकता. यामध्येच आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली खसखस घालायची आहे. त्यामुळे भाजीची चव छान वाढली जाते. फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. वाटण अगदी बारीक बनवून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. या ठिकाणी आपलं कुर्मा भाजी बनवण्यासाठी लागणारं वाटण बनवून तयार आहे. त्याचबरोबर आपण भाज्या शिजवून जे सूप राहिलेलं होतं ते देखील बाजूला काढून ठेवलेलं आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. फोडणी करता यामध्ये 3 पळे इतकं तेल घातलेलं आहे. भाजी जास्त आहे त्यामुळे अगदी थोडंसं तेल जास्त घातलं. फोडणीमध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचे जिरे घातलं. सोबतच काही खडे मसाले घातले. तमालपत्र, स्टारफूल, लवंग, मिरे, दालचिनी, त्याचबरोबर मसाला वेलची घातली. अगदी चिमूटभर इतका हिंग घालायचा आहे. अशा प्रकारे खडे मसाले घातल्यानंतर यामध्ये 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे छान असे परतून घ्यायचे आहेत. कांदा देखील छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर हे फोडणी आहे ते आपल्याला अगदी छान अशी परतून घ्यायची आहे. वाटणामध्ये आपण जो कांदा, त्याचबरोबर लसूण, आलं हे कच्चंच वापरलेलं आहे. त्यामुळे हे वाटण आपल्याला जास्त वेळासाठी परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर वाटणामध्ये आपण पाण्याचा देखील वापर केलेला होता. त्यामुळे हे वाटण परतण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. 10 ते 15 मिनिटांमध्ये हे वाटण छान परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर देखील ही फोडणी छान परतून घ्यायची आहे. आपण हे वाटण जेवढं छान परतून घेऊ तेवढे आपल्या भाजीला तरी छान येते. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे. 1 चमचा धना पावडर घालायची आहे. पाव चमचा हळद पावडर घालूयात. 1.5 चमचा बॅडगी मिर्च पावडर घालायची आहे. अर्धा चमचा ठेवणीतलं कुठलंही काळं तिखट घालू शकता. त्याचबरोबर 1.5 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि मसाल्यांमध्ये चवीकरता मीठ घालायचं आहे. त्यानंतर हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. या भाजीमध्ये न चुकता आपल्याला 1.5 चमचा इतका किचन किंग मसाल्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे या भाजीची चव छान लागते. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाज्या शिजवून जे आपण सूप बाजूला ठेवलेलं होतं त्या सूपपैकी आपल्याला थोडं सूप यामध्ये घालायचं आहे आणि हे मसाले अगदी छान असे शिजवून घ्यायचे आहेत. मसाल्यांमध्ये ठेवलेलं सूप घातल्यानंतर ते सूप आटेपर्यंत हे मसाले पुन्हा एकदा छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. हे मसाले आपण जेवढे छान परतून घेऊ तेवढे आपल्या भाजीला रंग छान येतो, त्याचबरोबर चव पण छान लागते. तर अशा पद्धतीने या मसाल्यांचा बघू शकता अगदी घट्टसर गोळा बनून तयार झालेला आहे. या पद्धतीने हे मसाले परतून घेतले. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धवट शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत. भाज्या घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
प्रत्येकी 1 वाटी भाज्या घेतलेल्या आहेत. या प्रमाणामध्ये साधारणपणे 5 ते 6 लोकांना पुरेल इतकी कुर्मा भाजी बनून तयार होते. सर्व भाज्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये उरलेलं भाज्यांचं सूप घालायचं आहे. जर का तुमच्याकडे भाज्या शिजवून सूप उरलं नसेल, तर तुम्ही यामध्ये गरम केलेलं पाणी घालू शकता. आता या ठिकाणी भाजीची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर ही कुर्मा भाजी आहे ती अर्धवट शिजायची अजून बाकी आहे. त्यामुळे भाजी शिजण्यासाठी देखील थोडंसं पाणी लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मी सर्व भाज्यांचं सूप यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. जास्तही पातळ करायचं नाही, कारण कुर्मा भाजी ही थोडीशी सरबरीत किंवा घट्टसर अशा प्रकारचीच असते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून ही कुर्मा भाजी आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवताना झाकणाला होल नसेल तर तुम्ही झाकण अर्धवट ठेवून ही भाजी शिजवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे थोड्या वेळासाठी ही कुर्मा भाजी मी शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीवरती तरी काय सुंदर आलेली आहे आणि भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे. अशा प्रकारची टेस्टी भाजी बनून तयार झालेली आहे. भाजीला आणखीन छान अशी चव यावी यासाठी मी थोड्याशा तुपामध्ये काजू छान असे गरम करून यामध्ये घातलेले आहेत. आता व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. अशी वरून तुपाची फोडणी घातली तर या कुर्मा भाजीला आणखीन छान अशी चव येते. या ठिकाणी आपली साधारणपणे 5 ते 6 लोकांना पुरेल इतकी भन्नाट चवीची कुर्मा भाजी बनून तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते. ही गरमागरम कुर्मा भाजी तुम्ही गरमागरम पुरीसोबत सर्व्ह करू शकता. लग्न समारंभामध्ये किंवा हॉटेलमध्ये ज्या प्रकारची आपण कुर्मा भाजी खातो त्याच प्रकारची भन्नाट चवीची कुर्मा भाजी घरच्या घरी बनवून तयार होते. चवीला भन्नाट लागते. तुम्ही देखील या पद्धतीने ही कुर्मा भाजी एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.